आपला विद्यापीठाचा एक ब्रिज पाडायला लागला, इथं सिद्धार्थ आहे, त्यांनी पण त्यावेळेस ते बघितलं. परंतु पुढच्या 50 वर्षाचा विचार करता तो पूल ठेवून चालत नव्हतं. पण काही पुणेकर असं म्हणणार की बाबा काही वर्षापूर्वी बांधलेला पूल हे पाडतात, मग त्यावेळेस बांधताना ह्यांना अक्कल नव्हती का? अरे पण अक्कल कुणाला पाहिजे? त्या टेक्निकल लोकांना पाहिजे ना, इंजिनियर लोकांना पाहिजे, ज्यांनी त्याचं शिक्षण घेतलेलं आहे, त्यांनी हे सगळ्या गोष्टी बघायच्या असतात. आता परवा भैरवा नाल्याच्या पासून पुढे जात असताना यवतपर्यंत आपण जाण्याच्या करता मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या आठवड्यात मीटिंग झाली. त्यामध्ये इथली वाहतुकीची कोंडी सोडवण्याच्या करता आता तिथला मगरपट्ट्यातनं येणारा पूल, तो तर पूल असा का केलेला आहे की भारतात असा पूल बघायला मिळणार नाही. भारतात इकडनं माणसांनी यायचं आणि इकडनं यायचं, कुणी कुठं जायचं काहीच कळत नाही, तोही पाडावा लागतोय. त्याच्यानंतर पुढचा पूल आपला हडपसर गाव गाडीतळ येथील सोलापूर आणि सासवडकडे जाणारा, मध्ये मला काही अधिकारी म्हणले दादा त्या पुलावरनं आता वाहनं सध्या बंद करायची. म्हणलं का रे बाबा? त्याचं बॉल बेरिंग म्हणलं अडचणीत आलंय, बेरिंग खराब झाले. अरे बेरिंग खराब झालंय तुम्ही आम्हाला सांगता आणि त्याच्यामध्ये लोक शेवटी राज्यकर्त्यांना दोष देतात. आता तोही ब्रिज काढावा लागणार आहे. त्याचं कारण आपल्याला भैरवा नाल्यावरून ज्यावेळेस आपण फ्लायओव्हरवर चढू त्यावेळेस तो फ्लायओव्हर डायरेक्ट पुढं पार यवतपर्यंत घ्यायचा मुख्यमंत्र्यांचा आमचा सगळ्यांचा मानस आहे. ते खाली रस्ता तिथून पुणेकर जाय करतील, वर ज्यांना सोलापूर रोडला लांब जायचं ते जातील आणि त्याच्यावर मेट्रो, तेही आपण परवाच्या मीटिंगमध्ये ठरवलंय. तीच गोष्ट आपण तो सोलापूर रोडचा मॉल आहे की नाही, मॉलवरून पण निघालं असताना तशाच पद्धतीनं ते ठरवलेलं आहे. परवा आम्ही मुख्यमंत्री साहेब आम्ही सगळे होतो, गडकरी साहेबांचा एक कार्यक्रम आमच्या राम शिंदे साहेबांनी निलमताईंनी घेतलेला होता विधान परिषदेमध्ये, त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं होतं. ते सांगत होते की अजित पुणेकरांना सांग 40,000 कोटीची कामं पुणे जिल्हा आणि पुणे शहराच्या करता त्यांनी मंजूर केली. 40,000. आत्ता मध्ये तुम्हाला माहिती आहे चांदणी चौकातला ब्रिज, कितीतरी दिवस पुणेकरांना कळतच नव्हतं कुठनं जायचं आणि कुठनं निघायचं, असा तो ब्रिज झाला. परंतु आता कळायला लागलेलं आहे, आता सवय झालेली आहे. नवीन लोक जरा अडखळतात. त्याच्यात सीएम साहेब ते आमचा नवले ब्रिज, तो तर काय त्याला न बोललेलंच बरं. सारखा ॲक्सिडेंट करतोय, आमच्यातले लोकांना त्या ठिकाणी मृत्युमुखी पडतात. कुणी उतार केला, कसा उतार केला, एवढा उतार का केला, काहीच कळायला मार्ग नाही. बरं ते रिटायर होऊन जातात, ते मस्तपैकी रिटायरमेंटचं आयुष्य जगतात, पेन्शन घेतात आणि त्यावेळेस जे राज्यकर्ते असतात त्यांना शिव्या देत बसतात. त्यांना कळत नव्हतं का? अरे आम्हाला कळतंय रे बाबा, त्याला कळत नव्हतं, त्याला आम्ही काय करायचं? त्याच्यामुळं असं काही होतंय, त्याचा काहीतरी विचार मुख्यमंत्री महोदय पुढं तरी इतर शहरांच्या मध्ये असं होता कामा नये. कारण आज चांद्यापासून बांद्यापर्यंत करोडो रुपयाची कामं, आपण परवा शक्तीपीठला पण मान्यता दिली, अनेक कामं चाललेली आहेत, तिकडे गडचिरोलीची चाललेली आहेत. परवा कालच मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये उत्तर देत असताना त्याच्याबद्दलचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे. आणि टेक्निकल लोकांना मला सांगायचं, इथनं पुढं उड्डाण पुलाचं डिझाईन करताना चौकाच्या पुढं जाऊन तो उड्डाण पूल उतरला पाहिजे. काय काय करतात, चौकातच उतरला पाहिजे, म्हणजे उड्डाण करून येणारा आणि त्या चौकात अशी का खिचडी करून टाकतात की न बोललेलं बरं. अशीही वाहतुकीची कोंडी होती आणि त्याच्यामुळं आता नवी टेक्नॉलॉजी आलेली, AIचा वापर केला जातोय. खूप नवीन नवीन गोष्टी त्या ठिकाणी होतात. मगाशी हर्डीकर पण मला बोलत असताना सांगितलं की त्यांनी काहीतरी नागपूरचा ब्रिज बघितला. काय हर्डीकर? नागपूरचाच ना? तो बघितल्यानंतर अमेरिकेतले लोक म्हणले ते नागपूरचा तो ब्रिज आम्हाला अमेरिकेत करायचा, पण अजून आम्हाला परवानगी देत नाही. खाली रस्ता, वर ब्रिज आणि त्याच्यावर मेट्रो, अतिशय व्यवस्थितपणे तिथं ते चाललेलं आहे. ह्या पद्धतीनं कामं होणं नितांत गरजेचं आहे. आपल्याकडे पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे. आपण बाबासखेडचं पाणी आणलं, वरसगाव पानशेत खडोकासला टेमघर आणलं, आपण त्याच्यामध्ये पावनेचं पाणी पिंपरी चिंचवडला आणलं. आज ती धरणं कमी पडतायत. आम्ही मुख्यमंत्री सगळे आमचे पुणे शहरातले ग्रामीणचे आमदार की बाबा आपल्याला आणखीन पाणी, चंद्रकांत दादा पाटील असतील, माधुरीताई असतील, दत्ता मामा असतील, सगळेच जण की आपल्याला आता मुळशी धरणाचं पाणी घ्यावं लागेल. ते जरी पिण्याच्या पाण्याच्या करता नसलं, ते विजेच्या करता असलं
तरी पुण्याची वाढती लोकसंख्या लक्षामध्ये घेता पुणे पिंपरी चिंचवडकरांना नवीन जी काही वरची आता धरणं टाटाची आहेत त्याच्यातून टप्प्याटप्प्याने आपल्याला पाणी घ्यावं लागणारच आहे. ह्याही गोष्टी आहेत. खूप काही गोष्टी आपल्याला तिथं करायच्यात. काही झालं तरी पुणेकरांनो आपल्याला सगळ्यांना मिळून, मी मगाशी बोलताना ठरवलं होतं की तुमची सगळ्यांची नावं घेत असताना माजी नगरसेवक आणि पुढं होणारे आजी नगरसेवक असं म्हणायचं, परंतु किती समोरचे आजी होणार आहेत कुणाला माहिती. पण सगळ्यांनी व्हावं तुम्ही उभं राहिल्यावर माझ्या शुभेच्छा आहेत. पण माझ्या शुभेच्छेला काय, बटणं दाबणारे पुणेकर आहेत. त्याच्यावर पुणेकर कुणाची बटणं दाबतायत ते कळेल आता, तेव्हा जागच्या खोलात जात नाही. पण देशामध्ये दिल्लीचं प्रदूषण इतकं वाढलेलं आहे हवेतलं, तुम्ही पाहताय. आपल्यालाही तशाच प्रकारचा त्रास होऊ पाहतोय. आपल्याला काही गोष्टीच्या करता सरकारमधले प्रतिनिधी म्हणून आम्हाला काम करावं लागणार आहे, विधिमंडळातले प्रतिनिधी म्हणून यांनाही सगळ्यांना काम करावं लागणार आहे. आणि उद्याच्या काळामध्ये जे काही 165 नगरसेवक निवडून येणार आहेत, नगरसेविका निवडून येणार आहेत, ह्या सगळ्यांना आपल्याला खूप मोठं काम करावं लागणार आहे. कारण हे एकट्या दुकट्याचं काम नाही आहे. पुढची भावी पिढी आपल्याला माफ करणार नाही. कारण आपल्याही शहरामध्ये पहिली जर 8-10 शहरं घेतली तर त्याच्यामध्ये पुण्याचा नंबर येतोय. हे आपल्याला तसं बघितलं तर कमीपणाचं आहे. आणि त्याच्यामुळं अनेक गोष्टी आता मला येताना आमच्या आयुक्तांनी नवल किशोर राम यांनी थांबवलं होतं आणि त्यांनी दाखवलं की दादा आम्ही पावसाळी आणि ड्रेनेजचे चेंबर 1,40,000 आहेत शहरात. 45,000 ठिकाणी रस्त्याच्या समपातळीत नसल्याने गाडी तिथं त्रास जाणवतो आणि ते बसवायचं चाललेलं आहे. ते आता काम चाललेलं होतं. ते काम उत्तम चाललं. पण आयुक्त माझ्या मनात आलं की नवी बॉडी येणार आहे जानेवारीमध्ये. 4 वर्ष प्रशासक होता. 4 वर्ष काय केलं? 4 वर्ष कुणीच केलं नाही. आत्ताच झालं. ते लोक म्हणतात की आत्ता कसं काय यांना आठवण आली. आता आमचे 165 लोक येतील. ह्याच्यातनं पण खूप काम होणार आहे. आपल्याला उद्यानं असतील, क्रीडांगणं असतील, बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील. आपल्या इथं आपल्या पुण्यातला मोठा एक ऐतिहासिक वारसा स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेबांनी बाल शिवाजी शुभांच्या हातात जो नांगर दिला, तो नांगर फिरून पुण्यनगरीची स्थापना झाली असं इतिहासामध्ये नोंद आहे. आणि हा ऐतिहासिक वारसा असणाऱ्या पुणे शहरात पुढच्याच महिन्यात म्हणजे 19 जानेवारी, 20 जानेवारी, 21 जानेवारी, 19 ते 25 जानेवारीला आंतरराष्ट्रीय स्तरावरची पुणे ग्रँड टूर 2026 स्पर्धा होतीये. आपल्या पुणेकरांच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या दृष्टीने ही अतिशय अभिमानाची अशा प्रकारची बाब आहे. आमचा प्रयत्न आहे देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मोदी साहेबांना त्याच्या उद्घाटनाच्या करता त्या ठिकाणी बोलवायचं आहे. ही पुणे जिल्ह्यातनं 200हून अधिक गावातून ही सायकलिंग रूट जातोय. ही केवळ क्रीडा स्पर्धा नाहीये, तर ह्याच्यातून पुण्याचं निसर्ग सौंदर्य, पुण्याची संस्कृती, पुण्याची जीवनशैली ही देशात विदेशात पोहोचवण्याच्या करता एक महत्त्वपूर्ण माध्यम ठरणार आहे. आणि याच्यामुळं तुमच्या माझ्या पुणे शहर आणि आजूबाजूच्या सगळ्या परिसराला पर्यटनाला एक चालना मिळणार आहे. पायाभूत सुविधांचा पण विकास होणार आहे. करोडो रुपयाची कामं PCMC, PMC, PWD असे सगळे मिळून करतायत. मुख्यमंत्र्यांनी पण त्याला सर्वतोपरी सहकार्य केलेलं आहे. आपल्या महाराष्ट्राला $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थाच्या दिशेने नेण्याचा राज्य सरकारचा संकल्प आहे. आणि पुणे ग्रँड टूर त्या दिशेने टाकलेलं एक महत्त्वाचं आणि दमदार असा टप्पा आहे. आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेमुळं राज्याच्या अर्थव्यवस्थेला फार मोठा हातभार लागणार आहे. गेटवे टू डेक्कन या संकल्पनेअंतर्गत पुणे शहर जिल्ह्याचं संपूर्ण महाराष्ट्र जागतिक क्रीडा पर्यटनाच्या नकाशावर ह्या सगळ्या गोष्टी येणार आहे. पुणे ग्रँड टूर 2026 अंतर्गत आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार रस्ते विकास आणि सुशोभीकरण, ज्याचा उल्लेख आता आमच्या मुरलीधर मोहोळांनी केला, विमानतळाकडे जाणाऱ्या VIP मार्गाचं पण हरित आणि सुरक्षित असं सुशोभीकरण, पदपथ सुधारणा, उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर यासारख्या देखील प्रकल्पाची पुण्याची वाहतूक व्यवस्था सुलभ होण्याच्या दृष्टीनं आमचा सगळ्यांचा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे. आपलं सगळ्यांचं सहकार्य नेहमीच त्या ठिकाणी मिळतं, त्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. कायदा सुव्यवस्था चांगली राहण्याची
नेहमी आमचा सगळ्यांचा प्रयत्न असतो. मुख्यमंत्री त्या खात्याचे मंत्री असल्यामुळं कुठलेही पोलीस स्टेशन असतील, आत्ताच तुम्ही बघितलं, जर ह्या वर्षभरामध्ये सगळ्यात जास्त पोलीस स्टेशन आणि पोलिसांची संख्या मंजूर जर कुठं केली असेल तर ती पुणे शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये केलेली आहे. मी मुख्यमंत्र्यांचं मनापासून अभिनंदन करतो. पण मी आयुक्तांच्याकडनं एक अपेक्षा करतो मुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं, आता एवढं सगळं देतोय, गाड्या देतोय, घोड्या देतोय, घोड्या नाही परंतु गाड्या देतोय आणि ते किती कोटीच्या देतोय, इथं डुडी बसलेले आहेत. आता ती कोयता गँग दिसता का म्हणे बाबा, नाही तर कोयता गँग दिसल्यावर मग काही खरं नाही. मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं यांचे कशा पद्धतीनं त्या शहरामध्ये फेरी मारायची, त्यांच्या सगळ्यांचे त्याशिवाय शहाणे होणार नाहीत. अजिबात कुणाचा मुलाजा करू नका, कुणी राजकीय त्याच्यात हस्तक्षेप करणार नाही. पण पुणेकरांना पुण्यात राहत असताना, पिंपरी चिंचवडमध्ये राहत असताना, ग्रामीण भागात राहत असताना कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याचं काम आमच्या पोलीस दलाचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर जे लागेल ते राज्याचे प्रमुख देतील, ते मी देईल, चंद्रकांत दादा देतील, माधुरीताई देतील, आमच्या दत्ता मामा देतील. आम्ही कुठेही कमी पडणार नाही. अक्षरशः कधी एवढा डीपीडीसीतनं निधी दिला जात नव्हता, तो आम्ही देतोय. अर्थात आमचंही ते कर्तव्य आहे, कर्तव्याच्या भावनेतच आम्ही करतोय. पण लोकांच्या अपेक्षा वाढतात. कुठेही गुंड दहशत आणि गुंडगिरी किंवा काही असल्या गोष्टी होता कामा नये. ह्याबद्दल पण मला विश्वास आहे की CP आणि त्यांची सगळी टीम त्यामध्ये फार बारकाईनं लक्ष देतील. ह्याबद्दलचा विश्वास त्या ठिकाणी व्यक्त करतो. आज पुण्यात काम करत असताना PMRDA, PWD, PCMC, PMC अशा अनेक एजन्सीज इथं काम करत असतात. त्यांच्या सगळ्यांचंच कसं समन्वय साधता येईल अशा प्रकारचा प्रयत्न राज्याच्या प्रमुखांचा पण असतो, आमचा सगळ्यांचा देखील असतो. पुणेकरांची पण त्याला साथ असते आणि त्याच्यामुळेच आजचा एक आगळा वेगळा अशा प्रकारचा कार्यक्रम इथं होऊ शकलेला आहे. जवळपास मेट्रोचंही काम आज हर्डीकर त्याच्यामध्ये फार बारकाईनं लक्ष देत आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने केंद्र सरकार त्याला मान्यता देत आहे, राज्य सरकार मान्यता देत आहे, वित्तीय संस्थांशी मुख्यमंत्री बोलत आहेत आणि कमी व्याजामध्ये आपल्याला पैसे कसे मिळतील हाही प्रयत्न आमचा सगळ्यांचा चाललेला आहे. आणि त्याच्यातून माझ्या माहितीप्रमाणे आता 2.25 लाख नागरिक पुण्यातले मेट्रोनी प्रवास करतायत. तरी अजून सगळीकडे मेट्रो आपली पोहोचलेली नाहीये, पण पुढच्या काही टप्प्यामध्ये आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे पुणे, पिंपरी चिंचवड, पुण्याचा ग्रामीण भाग इथं 200 किलोमीटरपर्यंत मेट्रो गेली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न महायुतीच्या सरकारचा आहे आणि त्याला कुठल्याही प्रकारे निधीची पण कमतरता पडू द्यायची नाही अशा प्रकारचा निश्चय आम्ही तिघांनी मिळून केलेला आहे आणि त्याच्यात प्रमुखांचं पण फार बारकाईनं लक्ष आहे. आज ह्या सगळ्या एकंदरीत 3000 कोटीच्या कामाच्या करता ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं आहे त्या सगळ्या अधिकाऱ्यांचं, त्या सगळ्या टीमचं, सगळ्या सहकाऱ्यांचं मी मनापासून आभार मानतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो. खूप काही शिवसृष्टीला मध्ये 50 कोटी रुपये आंबेगावला जी शिवसृष्टी चालली तिथं 50 कोटी रुपये राज्य सरकारने दिलेले आहे. योगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो सगळ्यांना तिथं पाहता आला पाहिजे अशा प्रकारचं ते शिवसृष्टीचं काम चाललेलं आहे. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचं 3च दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनी आढावा घेतला, तेही काम उत्तम चाललंय. वस्तात लहुजी साळवेंचं स्मारकाचं काम अतिशय उत्तम चाललंय. आपली क्रीडा शिवछत्रपती क्रीडा संकुलन पुणे येथील क्रीडा सुविधाचं पण नूतनीकरणाचं काम आपण करतोय. मिसिंग लिंक तो पण आता लवकर सुरू होईल. त्याच्यामध्ये पण मुख्यमंत्र्यांचं, एकनाथरावजींचं, माझं सगळ्यांचं लक्ष आहे. त्याच्यामध्ये खोपोली ते खंडाळा घाट हा मिसिंग लिंक प्रकल्पाचं साधारण ऑगस्टपर्यंत काम करायचं होतं, पण ते 26 मध्ये पूर्ण होणार आहे. त्याच्यामुळं वेळेची बचत होईल, इंधनाची बचत होईल आणि ज्या ज्या गोष्टी पुणेकरांच्या करता, पिंपरी चिंचवडकरांच्या करता, महाराष्ट्रातल्या जनतेकरता किंवा इथं येणाऱ्या बाहेरच्या लोकांच्या करता करण्याची गरज आहे त्या करण्याच्या करता राज्याचे प्रमुख देवेंद्रजी फडणवीस आणि आम्ही सगळेजण कुठं कमी पडणार नाही ह्या प्रकारचा शब्द महायुतीच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांना देतो. आपण सगळेजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत देखील करतो आणि धन्यवाद देतो. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.